नमस्कार मंडळी, लाईफस्टाईल प्रेझेंट्स टुडे स्पेशलच्या नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तुला पाहता हा सिनेमा 10 जुलैला आपल्या भेटीला येतोय आणि ह्याच निमित्ताने नवी जोडी आपल्या भेटीला येते, ती म्हणजे अभिनेता नचिकेत लेले आणि अभिनेत्री मानसी पाटील. सध्या रिलीज जवळ असल्यामुळे प्रमोशन्समध्ये बिझी आहेत, म्हणून म्हटलं की त्यांना बाहेर कुठेतरी घेऊन जाऊया, थोडं चिल करूया. तर आज आपण गोरेगावमध्ये आलोय खादाडी करायला. सुरुवात करूया आजच्या खास टुडे स्पेशलला नचिकेत आणि मानसी सोबत. या. मी पहिल्यांदा खाते. नचिकेत काय बनवतो? नचिकेत लोकांना बनवतो. माझी जिम व्यवस्थित चालू आहे रेग्युलरली. कुठे? तिची तिची रोज उघडते रोज बंद होते, मी जात नाही. करेक्ट. मला स्वीट आवडते. तू स्वीट अस ना. मौन तू मौन मी तरीही नजर बोलते, साध पैंजणांची तुझ्या मनात वाजते. Summer starts light. राहतो जवळपास. हॅलो गाय. Hey, hi. हाव आर यू गाईज? All आणि तुला पाहता मला छान असा एक शब्द सुचलाय, गॉर्जियस. माय तन्वी. येस. सो सागर आणि तन्वी, खूप Uh-huh. स्वागत टुडे Yes. स्पेशल मध्ये. आज Yes. स्पेशल तुमच्यासाठी हा एपिसोड आहे. मस्त खादाडी करूया. आय नो तुम्ही दमला असाल. मला खूप भूक लागली. इनफॅक्ट बरं झालं तो Yes. विषय काढलास. दिस इज ओम स्नॅक्स. इकडे हम्म. खूप बाप स्ट्रीट फूड मिळतं. Yes. आपण प्लीज खाता खाता बोलूया का? अरे डेफिनेटली. Coffee चलो मिळते चलो. का? कॉफी नाही, पण आय हेल्प यू विथ सम गुड डिश विच इज कॉल्ड एज पिझ्झा शॉर्ट्स. पिझ्झा शॉट. पिझ्झा something शॉर्ट्स. interesting. सो आपण मी खाऊ का? चलो, लेट्स गो ठीक आहे, लेट्स गो चल. लेट्स हेलो गुड इवनिंग. अच्छा मुझे आपका स्पेशल पिज़्ज़ा शॉर्ट्स हमारा रोज का जो है वो एक बना दो ना. मुझे पिझ्झा शॉट. पिझ्झा शॉट. डोक्याला शॉट नाही होणार ना नो नंतर? नो सो इट्स टेक्निकली पाणीपुरीची पुरी हा. आणि त्याच्या आतमध्ये जे फिलिंग आहे हा. दॅट इज पिझ्झाचं पिझ्झा. फिलिंग ओ. आणि इट टेस्ट रिअली गुड Okay. रिअली रिअली गुड. म्हणजे मी चीज वगैरे का? हा. Yes. रुईया कॉलेज जवळ It's डीपीज आहे ना, करेक्ट तिथेही मिळतं, करेक्ट right? करेक्ट हा. करेक्ट. इट्स अ प्रिटी फेमस डिश आणि इथे इकडे खूप गर्दी असते बाय द वे. आणि इकडे खूप व्हरायटीज मिळतात. हो यार. दे डू स्विगी झोमॅटो पण आम्ही हम्म. घरी पण खूप मागवत असतो आणि इथे स्पेशली उम्माटमध्ये आल्यानंतर इकडे पाणीपुरी आणि पिझ्झा शॉट्स आम्ही वा. खातोच एव्हरी क्या टाइम. बात सो आहे. मला असं कळलं होतं तुम्ही डाएटवर आहात, पण आज प्रमोशन्सच्या निमित्ताने डाएट डाएट वगैरे काही नाही. आपण मी नसतोच. मानसीचं डाएट इज तिचं जेवण इज जस्ट कॉफी. हम्म. काय? नाही, ती नाही, दुपारी असं कॉफी पिते. हा. हे तिचं रात्रीचं जेवण झालं. ओके. मग ती नेक्स्ट डे तू सकाळी उठते ह्याच्यावर ती मला कॉफी कळतंय. पिते. हा. येस. थँक्यू. सो येस, तू म्हणालास की तू इथे येत असतोस हम्म. आणि म्हणजे काय मेमरीज आहेत, किती फूडी आहेस आणि तूही मानसी किती फूडी आहेस, मला जाणून घ्यायला आवडेल. सो मी या जागेचं सांगतो पटकन. मला ना कॉफी घेताना कॉफी मेट नावाचं एक हम्म. क्रीमर मिळतं. हम्म. इट्स अ पावडर टाईप मिल्क पावडर टाईप. ते फक्त इकडे मिळतं ओममार्टमध्ये. ओके. सो आम्ही स्टॉक करत असतो. हम्म. 6 बॉटल्स वगैरे असे घेऊन आम्ही स्टॉक करतो. बापरे. संपायला नको, कारण की त्याचा स्टॉकचा सीन असतो. हा. सो एव्हरी टाइम आम्ही इकडे येतो, हम्म. इकडनं ग्रोसरीज घेतो आणि आम्ही बाहेर काहीतरी खातो आणि मग आम्ही घरी घरी जातो. येऊ. सगळे आम्ही फ्रेंड्स वगैरे हम्म. पण सगळे कसे आम्ही जेव्हा केव्हा येतो हा. तेव्हा. सो गो टू प्लेस आहे हे बनलंय आपलं, रेडी आहे. रेडी आहे का? येस. लेट्स गो. एक मिनिट पकड. बिफोर दॅट जस्ट हा. अ सेकंड. मेरे को ह्यालाच टिश्यू माहिती पेपर होतं काय चालू आहे. 2-3 देना. हे अगं हे केवढं चीज आहे. हो. पण तू आहेस का मुळात अशी प्रत्येक गोष्टीमध्ये Okay. चीज घालणारी? नाही, मी चीज खाते पण प्लीज हम्म. पण एवढं नाही. ओके. थँक्यू. मला टिश्यू पेपर्सचं एक जरा कौतुक आहे थोडंसं. आय एम शुअर आपण वाईप करतोय मला- क्लीनलीनेस वगैरे. सॅनिटायझर देऊ मॅम तुम्हाला प्लीज आहे थोडासा? माझ्याकडे. You तेच want वाटलं. some? आपण स्ट्रीट फूड खातोय आज सगळे, म्हणजे आज सगळं हा, चालतं. हे सगळं- हे Please, त्याची please start. choice आहे. प्लीज प्लीज स्टार्ट. मी खाल्लंय. तू खाऊन मी बघ. हाताने उचलणार आहे. प्लीज हे घे. डीपीचं खाल्लं, आता इथलं बघूया, म्हणजे ठीक आहे. नचिकेतची टेस्ट. एक तिघांनी पण चिअर्स करूया Yes. हातात घेऊन. मानसी तुझं एका पुरीमध्ये डन होणार आहे असं वाटतं. मानसीचं उद्या रात्रीचं जेवण झालंय. Cheers Cheers, to cheers, तुला cheers. पाहता. तुला पाहता. तुला पाहता. हम्म. मी पहिल्यांदा खाते. इडलीवर आहे. कुठली पुरी हा. अशी खातात? कोण खातं अशी पुरी? आहे चांगलं आहे. हम्म. इट इज गुड.
तुला पाहताच्या निमित्ताने आपण भेटतोय Mhm. गाईज आणि फुल स्विंग मध्ये प्रमोशन सुरू आहे. येस. पण गाईज सेटवर कोण उत्तम डब्बा आणायचं आणि कोण फूडी होतं सेटवर? किती सोपं उत्तर आहे हे. हम्म. आमची डिरेक्टर मयुरा प्रधान, ती इतकं सुंदर जेवण बनवते. आय रिमेंबर तिने आपल्यासाठी मासे आणले होते. आपण डान्स रिहर्सल करत होतो. तुमचे रिहर्सल चालू Correct. असताना Correct. त्यांनी एकदा पोहे, हम्म. फिश, प्रॉन्स, अजून काय काय होतं, म्हणजे त्या सतत काही ना काहीतरी आणि म्हणजे कसं त्याच आणायच्या. 8 वाजता सकाळी आमची रिहर्सल आहे. ती बाई रात्री 10:30-11 वाजता घरी गेली. आमचं सगळं शेड्यूल संपून तिचं सगळं ऑफिस वगैरे सांभाळून ती पहाटे 8 वाजता पोहोचायचं. तिला 6:30-7 ला निघायला लागतं. हम्म. ती 5 वाजता उठून तिने सगळ्यांसाठी बनवलं आणि ते आमच्यासाठी घेऊन आले आणि वा इट वॉज डिलिशियस. म्हणजे ती स्वतः पण बनवतात. लागते यार, म्हणजे नाही, दुसऱ्यांना तिला खाऊ हा, तिला घालायची. करून खाऊ त्या. घालायची खूप आवड आहे आणि ती खूप मनापासून की मी करून आणते तर तिने आणलं Yes. छान आणि सगळ्यांसाठी. हा. जिथे होते सगळे. त्यांना सवयच नाहीये असं क्वांटिटी मध्ये, लिमिटेड क्वांटिटी मध्ये काही करायचं. एक्स्ट्रा आम्ही 4 4 जण आली जण तरी पोहे खायला असू तर कमीत कमी 10 ते 15 लोक पोहे खातील, एवढे पोहे त्या घेऊन येणार. Wow. म्हणजे त्यांची ती सवयच आहे. सेटवर यावंसं वाटायचं ना की बाबा एक निमित्त आहे की सगळे Fish मिळून तर म्हणजे खूप खाल्लंय, खूप खाल्लंय. Fish fry. आणि ज्यावेळेस त्यांना जमलं नाहीये घेऊन यायला आणि त्यांना माहितीये की आपण इथे शूट करतोय आणि इथे फिश चांगलं मिळतंय, शी हॅज मेड शुअर दॅट आम्ही सगळे जण त्याच ठिकाणी जाऊन फिश खाऊन म्हणजे ते एक्सपिरियन्स करावं तिथलं. मला So ते नेहमी आपण असं वाटतं बघितलेलं ना आहे. की फूड आहे ना हा एक दुवा आहे सगळ्यांना कनेक्ट करण्याचा. खरंच म्हणजे आहे. फूडवर सगळे बसून आपण छान फॅमिली सोबत जेवतो आणि किती गप्पा रंगतात. फूड एक कनेक्टिव्हिटी असते सगळ्यांची, राईट? खरं. सो नचिकेत, तू मला सांगितलंस की तू कॉफी पर्सन आहेस. नचिकेत काय उत्तम बनवतो आणि सेटवर त्यांनी आणलं होतं का हे आता तूच सांग ऑन कॅमेरा. नचिकेत काय बनवतो? नचिकेत लोकांना बनवतो. हा. मला आवडलं हे उत्तर. नाही ग, तो एकटा हा. राहतो. मला मी वाटतं ना त्यामुळे त्यांनी तरी काही कहो ना नाही प्यारे आणलेलं. आपण बघितलं, सगळ्यांनी बघितलंय. Yes. त्यातली तिचा डायलॉग आहे हिरोईनचा आपल्या, मैं ना तो तुम क्या करोगे, मैं ना तुम्हारे हाथ से खाऊंगी. तसा आहे मी त्यांनी केलेलं आहे. की मला Okay. प्लीज करून खाऊ घाला. मी इतका उत्तम दात देणारा मुलगा आहे. मला इतकं फूड आवडतं हम्म. आणि मी मनापासून दात देऊ शकतो कारण की वा. मला खूप फूड आवडतं. हम्म. त्यामुळे मला हिनी ऑफकोर्स कॉफी पर्सन, त्यामुळे हिनी कॉफी किती करून टाइप्सच्या कॉफीज येतात तुला? असं नाहीये, मला ना रेग्युलर कॉफी आवडते. मला निवांत बसून छान दुधाची कॉफी प्यायला आवडते. फक्त मी त्यात साखर नाही खात. हो. सो माझ्यासाठी करेल शुगर तेव्हा फ्री, हा मी त्याच्यात प्रॉपर व्यवस्थित. साखर, हे मग ते शक्यतो सिरप असं, आणि हे ते सगळं घालून करते. नाही ऍडवाइजेबल. डाएट केलं पाहिजे, शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे. जाऊ दे, जाऊ पण दे. एक ही जिंदगी आहे. खाओ पिओ, मजे करो, व्यायाम करो, पण सगळं हेही करो. हेही करेक्टच आहे. म्हणजे खूप मन मारू पण नाही लोकांनी. Correct. जे वाटतंय त्यावेळेस ते करावं. पण थोडं एक्सरसाइज केलं की मग done एक्सरसाइज आहे. झालं की हम्म. पण हा सिन्स हा नचिकेतचा फेवरेट आयटम आहे. मला सांग, तुला पाहता असं ह्याला डेडिकेट करायचं झालं तर तुला पाहता ह्याला पाहता तुला काय आठवतं? म्हणजे काय असं वर्ड येतं पहिलं माइंड मध्ये? ओ नाही, त्याला उद्देशून म्हण असं काहीतरी. वा, वा, वा. वा. तुला पाहता मध्ये माझं सागर Yes. नावाचं जे कॅरेक्टर आहे तो एक म्युझिशियन असतो येस, आणि कम ऑन. म्युझिक नचिकेत. आणि ऑफकोर्स आणि म्युझिक आणि फूड मी कायम कम्पेअर करतो. Yes. कारण जो म्युझिक मधनं एक आनंद मिळतो. खूप काम झालं, युजली गायच्या आधी जास्त खाल्लं जात नाही, पण गाऊन झालं, शो संपला किंवा रेकॉर्डिंग झाल्यानंतर जी भूक लागते, करेक्ट. तर त्या दोघांचं म्हणजे म्युझिकल सॅटिस्फॅक्शन आणि फूड सॅटिस्फॅक्शन याचा एक मिलन आहे. त्यामुळे तुला पाहता त्यातलं माझं कॅरेक्टर, त्यातलं म्युझिशियन सागर आणि फूड इज अ ब्युटिफुल कॉम्बिनेशन. त्यामुळे मी याला म्युझिक लव्ह आणि असं काहीतरी एक ओढून ताणून कुठून तरी एक कनेक्ट करायचा प्रयत्न करतो. मला Yeah. पटकन तू आता फिल्म रिलेटेड, बट फूड इज लव्ह अँड तुला पाहता फिल्म इज ऑल अबाउट लव्ह. डिफरंट जनरेशन्स बट स्टील लव्ह इज लव्ह इज लव्ह. द सेम. या आपण हे खाऊयात ते Please, सॉगी ते soggy व्हायच्या म्हणतो. आधी. करेक्ट मला वर्ड यूज माझं. केलं ना मी, सॉगी करेक्ट आहे. फूडवर. मला- झालं. अरे नाही, खूप मनसे छान आहे. एक बरंच छान आहे. खायचंय. एक इट्स ओके. तू जागा वाचवतेस का पोटात? आपण काय अजून खायचं? काही ऑर्डर हा, करणार आहे का? खूप काही खाणार आहोत. मी तुला हा, भरवू मग का? तर बस. येस, ही मोमेंट होऊ दे ना सागर आणि बरोबर. तन्वी प्लीज मधली. प्लीज. अख्खा अख्खा खायचं. अख्खं नकोय, अर्धच हवंय मला. असं मी बॅकग्राऊंडला म्युझिक अशी- असं टाकते. असं असं पुरी कोण खातं? ओके Done. प्लीज. आपल्यावर खिंड तिने सोपवलेली आहे. सो मस्त चीज आहे, खा. ऑफकोर्स तू हे खाणार आहेस, मी खाऊ. ती मस्त मेंटेन होणार आहे, तुला सगळं चीजी ती खाऊ हम्म, घालणार आहे. त्यांनी खूप प्रयत्न केलाय. 100% एफर्ट्स टाकलेत त्यांनी.
जिमला जायचे, खाणं कंट्रोल करायचे. बिचारा थोडा फेलच होत गेला. माझी जिम व्यवस्थित चालू आहे रेग्युलरली. कुठे? तिची रोज उघडते रोज बंद होते, मी जात नाही. करेक्ट. परफेक्ट आहे. हा मी म्हणून आम्ही वेगळा प्रत्येक ग्रुपमध्ये सेंड करायला. नाही आय एम डन. खायचं बघायला गेलं तर मी आणि माणसं सेम पेजवर आहोत. थोडंसं खाल्लं की आमचं डन होतं. आपण अजून काय ऑर्डर करणार आहोत का? पुढे सो अजून बरंच काय काय मी शॉर्टलिस्ट केलंय. एक तुझ्या आवडीची प्लेस झाली. आता पुढे ना कच्ची दाबेली मिळते. जी मानसी आवडीची बेस्ट. मला खरंच आवडते. कच्ची दाबेली खाऊया पुढे जाऊन. हे घ्या कच्ची दाबेली. ओके. ही अख्खी खाणार आहे आपण. हाफ हाफ शेअर करायचे इफ यू डोंट माइंड. दाबेली खाऊ शकते. हो आपण नचिकेत. प्लीज शेअर करूया. गुंग झाला होता 2 मिनिटं. मी असा रमलो होतो जरा, पण तुला मी खायचं तर you can- सर्वात जास्त नाही, तू मी सर्वात जास्त यातला घे, एक्साइटेड आपण घेऊ नंतर या त्यातनं. नो अरे It's okay. मी एक्साइटेड यासाठी आहे Yes. की फर्स्ट टाइम मानसीच्या फेवरेट जागेवरती येऊन तिची फेवरेट डिश तिचे आपण असे खातोय. डोळे चमकले कच्ची दाबेली. चिअर्स. Cheers. Cheers. पाळल्याशिवाय दाबेली खाऊ नाही शकत आपण. हम्म. नॉट बॅड. पण Wow. स्पायसी की स्वीट काय प्रेफर करता? Spicy. स्पायसी स्वीट. मी स्वीट आहे. मला स्वीट आवडतं. तू स्वीट आहेस ना. पण नचिकेत आम्ही तुला ॲज अ नचिकेत खूप ओळखतो. कारण का तुला तुझी इंडियन आयडल मध्ये जर्नी बघितली आहे, सिंगिंग जर्नी बघितली आहे. पण नचिकेत आणि सागरमध्ये किती सिमिलॅरिटीज आहेत? थोड्याशा आहेत सिमिलॅरिटीज, कारण की मी सॉफ्ट स्पोकन आहे थोडासा, आणि सागर हे कॅरेक्टर पण सॉफ्ट स्पोकन आहे. त्यामुळे तिकडे टोन बिल्डिंगसाठी, डायलॉग डिलिव्हरीच्या वेळेला आणि या सगळ्या गोष्टींसाठी मला मदत झाली, कारण आय जस्ट हॅड टू बी मी. पण स्वभावात थोडासा डिफरन्स आहे. तो सगळ्यांना असं मिळून मिसळून मी पण तसाच आहे असं नाही आहे. पण अकॉर्डिंग टू द स्क्रिप्ट किंवा अकॉर्डिंग टू द स्टोरी लाईन आय हॅड टू चेंज फ्यू थिंग्स बिटवीन इनसाइड मायसेल्फ. त्यामुळे मजा आहे. म्हणजे इट्स आहे थोडंसं साम्य आहे, पण मला बऱ्याच गोष्टी नवीन आणाव्या लागल्या माझ्यात किंवा शिकाव्या लागल्या. डेफिनेटली. वर्कशॉप्स आम्ही जेव्हा केले तेव्हा बऱ्याचशा इनर पूलमध्ये झाकून ते इमोशन बाहेर काढणं वगैरे. तर इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. येस. आणि तन्वी आणि मानसीमध्ये पण सिमिलॅरिटीज असतील. बट तन्वीकडनं आपण एक कॅरेक्टर जेव्हा पोर्ट्रे करतो तेव्हा आपण बरंच काही घेऊन जातो, कारण मला सवय पडते आपल्याला ते शूट करत असताना. वॉकिंग स्टाईल असो किंवा बोलण्याची पद्धत, ठहराव असो. तन्वीकडनं मानसीनी काय घेतलंय? गुड क्वेश्चन. ऍक्च्युली मी सांगते की तन्वी अँड मानसी आर क्वाईट सिमिलर. त्यामुळे घेण्यापेक्षा मला ते कॅरेक्टर करताना असं वाटलं की मीच आहे तिथे. म्हणजे मला असं काहीतरी खूप वेगळं स्वतःला कुठल्या तरी वेगळ्या कॅरेक्टरमध्ये टाकावं लागलं असं नाही झालं. बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या सिमिलर आहेत की काही कठीण सिच्युएशन्समध्ये मी माझं कूल लूज नाही करत. मी शांतपणे विचार करते त्या गोष्टीवरती आणि मग रिॲक्ट होते. करेक्ट. मी इमिडिएटली कधी रिॲक्ट नाही होत. तन्वी तसंच करते. तन्वी किती पण गोंधळ चालू देत, तन्वी शांतपणे पहिल्यांदा सिच्युएशन समजून घेईल आणि मग त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन काढायचा प्रयत्न करेल, ना की तो प्रॉब्लेम कंटिन्युअसली म्हणजे त्या प्रॉब्लेम बद्दल विचार करत बसेल. असं ती करणार नाही. जी गोष्ट मीही करते, आणि ही गोष्ट ना मला असं वाटतं आपण खूप प्रयत्नपूर्वक पण करतो या गोष्टी. कारण की जे काय एक्सपिरियन्सेस आलेले असतात आपल्याला लाईफमध्ये, त्यातनं हे कळतं की इमिडिएटली रिॲक्ट होण्यात काही पॉईंटच नाही आहे. त्यांनी आपण गोष्टी सगळ्या अजून खराबच करणार आहोत आणि त्याच्यावरती काही सोल्युशन मिळणार नाही आहे. सो असं ते बऱ्यापैकी छानसं साम्य आहे. कॅरेक्टर आहे आणि तशी मी पण असल्यामुळे मला असा खूप ड्रास्टिक चेंज नाही त्याच्यामध्ये काही करायला लागला. तुमची ओळख पण मूवीच्या निमित्ताने झाली ना? पण असं वाटतं की अगदी. तुम्ही खूप आधीपासून ओळखताय. आम्हालाही ज्या असं टाईपचं वाटतं. बॉन्डिंग तुमचं Actually, आहे. म्हणजे कारण मलाही. म्हणजे मला आय वुड लव्ह टू स्पीक ऑन दिस. कारण कसं आहे, जेव्हा सो दिस इज माय फर्स्ट फिल्म, Yeah. आणि मला सगळंच आता आयडलमध्ये मी वेगवेगळ्या गेटअप्समध्ये येऊन हो. ऍक्ट करत करत गाणं, Yes. हा एक वेगळा तुझा एक्सपिरियन्स नात होता. हा माझा मोहिकाला मी लूपवर ऐकते. करेक्ट. थँक्यू फॉर दॅट. इट्स व्हेरी स्वीट.
पण जस्ट ऍक्टिंग करणं किंवा प्रत्येक एक्सप्रेशन्स देणं किंवा त्या मूडमध्ये पटकन सो आयडलमध्ये किंवा सारेगममध्ये कॅमेरा सेटअप्स किंवा कॅमेराज आपल्याकडे असण्याची सवय आहे. Yes. पण अख्खं युनिट सगळे फक्त त्या एका व्यक्तीच्या त्या एका ऍक्शन म्हणल्यानंतरच्या त्या एक्सप्रेशन्सकडे बघणं. सो तो एक नर्वसनेस काढणं, कम्फर्टेबल होणं, त्याच्यासाठी आम्ही वर्कशॉप्स केले. आय एम सो ग्रेटफुल की मला वर्कशॉप्स करायला मिळाले. त्यातनं मला खूप शिकायला मिळालं. पल्लवी ताईने आम्हाला शिकवलं. सो आय रिमेंबर की आम्ही रोज जायचो वर्कशॉपला. ऑलमोस्ट 20-25 दिवस आम्ही वर्कशॉप केला. आणि द गुड पार्ट अबाउट हर, द स्वीटेस्ट पार्ट अबाउट तन्वी, अबाउट मानसी इज की शी इज अन ऍक्टर. तिने केलंय काम Yes. किंवा तिला अगदी सगळं नवीन नाही आहे, पण स्टील शी केम टू द वर्कशॉप एव्हरी डे विथ मी जस्ट टू मेक मी फील कम्फर्टेबल. आणि आमची केमिस्ट्री अजून ग्रो व्हावी, आमच्यातलं ऑकवर्डनेस संपावा. त्यामुळे शी मेड शुअर की मी तिच्याबरोबर कम्फर्टेबल होईन, सो दॅट तिथे सीन करत असताना जास्त वेळ लागणार नाही. कारण आमचे असे काही रोमॅन्टिक सीन्स पण आहेत. त्यामुळे तिकडे त्यासाठी comfort खूप महत्त्वाचं आहे. महत्वाचं Correct. आहे. आणि मोर दॅन दॅट ना, फर्स्ट टू बिकम फ्रेंड्स वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरी इम्पॉर्टंट. Absolutely. मी जी काय माझी जर्नी आता ऍक्टिंग मध्ये राहिलेली आहे, त्यामध्ये मला कधीच कुठलं काही वर्कशॉप करायला फारसं मिळालेलं नाहीये. सो मी माझ्या प्रत्येक ना कामातनं शिकत गेलेली आहे. माझ्यासाठी ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी होती. जेव्हा वर्कशॉप ह्याच्यासाठी प्लॅन केला होता, मी म्हणाले की तो जर जात असेल तर मीही जाण्यात आवडेल. मला That is so खूप nice. जायला आवडेल. कारण की दॅट विल ऑल्सो chemistry build होईल. टू Yeah. गेट टू नो इच अदर. Yeah. आणि ते खूप गरजेचं होतं. कारण की शूटच्या दिवशी मला आपण कितीही कॅरेक्टर पोर्ट्रे करत असलो तरी सुद्धा ते खरं वाटणं हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यासाठी आपल्यालाही एकमेकांबद्दल म्हणजे ते कम्फर्ट Bonding असणं असतं. एकमेकांबरोबर, तो Yeah. बॉन्ड असणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे मला असं नको होतं की ह्यांनी वर्कशॉप करून हा कुठल्या तरी वेगळ्या पेजवरती Yeah. Correct. म्हणजे माहित shootच्या असतं पाहिजे हा first कसा day ला रिॲक्ट जातोय. करेल ह्या आणि मी Absolutely. काहीतरी वेगळाच विचार करून शूटच्या फर्स्ट डे ला गेली आहे. सो थँकफुली आम्ही खूप छान इट वर्कशॉप वॉज केला. इट वॉज अ ब्युटिफुल मस्त enjoy गिव्ह अँड केला. टेक. आणि आणि मी तुला एक गंमत सांगते. माझ्यासाठी ना मी एक पर्सनल सिंगर ठेवला होता. क्या और क्या ही चाहिए भाई. ट्रॅव्हल मध्ये जे याला काही एक Spotify मी- सबस्क्रिप्शन ह्याला केलं. बघायला लोक पैसे देऊन Oh. तिकीट काढून येतात. आम्ही ठाण्याहून अंधेरीला जेव्हा ट्रॅव्हल करायचो आणि आम्ही खरं दोघंही कंटाळलेलो असायचो, पण मग मी त्याला म्हणायचे एखादं गाणं असं करत तर अख्खा जर्नी गाणं गायचं. म्हणलं बघ, आय एम सो लकी. सो लकी यार, मला खूप जेलस फील होतं तुझ्यावर. स्पॉटीफाय सब डिलीट कर देते. पण गोड गातो ग, खूप गोड गातो. ऐकत बसावं असं वाटतं. सेटवर असा कृत्रिम कारण का इतकी सुंदर गाणी आहेत मध्ये हो, हो. सुद्धा. तुला पाहता असो किंवा हो. अजून एक तुमचं दोघांचं जे रोमॅन्टिक गाणं आहे. हम्म. सो तेव्हा तुझ्या आतला सिंगर जागायचा की मला गायचंय. खूप जास्त. सो आय टेल यू, फिल्म मध्ये एक सिच्युएशन आहे जिकडे मी बिंग अ म्युझिशियन, सागर बिंग अ म्युझिशियन एक गाणं कंपोज करत असतो. आणि मला हे कळलं की नचिकेत तू सागरचे कॅरेक्टर ते गाणं कंपोज करतो, तुझा आता असा शॉट आहे की तू तिकडे हमिंग करतोयस वगैरे वगैरे. आणि मी बिंग अ सिंगर मला असं झालं की पण मयुराताई मला सांग, कोण गाणार आहे हे गाणं ऍक्च्युली? जर मीच कंपोज करतोय, मीच दिसणार आहे, तर मग मी गाऊ का? मला आवडेल यार. म्हणजे तर तिने जे नाव घेतलं ते नाव ऐकून मी गप्प बसलो. म्हणजे दिस इज द सेंटेन्स आय नेव्हर थॉट आय वुड एव्हर से इन माय लाईफ. पण मयुरा त्यांनी नाव घेतलं, सोनू निगम गात आहेत. आणि सोनू निगम यांचा भक्त आहे मी. ते त्यांना मी देवासारखं, आय एम हिज बिगेस्ट फॅन. कोण नाहीये खरं, आणि आय स्वेअर कोण नाही. आणि मला असं झालं की सोनू निगम हे नाव तू घेतलंयस, मी काहीच नाही बोलू शकत. हम्म. आय एम डेड सायलेंट राईट नाव की इट इज ओके डन. आय कॅन इमॅजिन So- सिनारिओ. सो इट वॉज अ चेरी ऑन द Yeah. केक की हे सगळं घडतंय. आणि त्यात माझी पहिली फिल्म आहे आणि माझ्या पहिल्या फिल्मच्या एका गाण्याला Voice. प्लेबॅक सोनू व्हॉइस सोनू निगम सरांचा यांचा आहे. फ्रेम मध्ये तू असणार आहेस. आय आणि स्वेअर. आणि मौन मी तू पण. आणि Wow, yes. आम्ही दोघं. Yes, yes. सो ऑफकोर्स सेटवरती गाणं व्हायचं. आम्ही जी गाणी, कारण माझं म्युझिक ओरिएंटेड बऱ्याच गोष्टी असतात, त्यामुळे मी गात बसायचो असं काहीतरी टाइमपास. व्हायलिन प्ले करतो मी फिल्ममध्ये हो. थोडंसं, सो व्हायलिनवरती काही ना काहीतरी करत बसणार. व्हायलिन थोडंसं शिकायला मिळालं त्या निमित्ताने. सो इट वॉज अ ब्युटिफुल एक्सपिरियन्स ऑल ओव्हर, Wow. म्युझिकली ॲज वेल फॉर मी इंडिव्हिज्युअली ॲज अ नचिकेत. Absolutely, yeah. पण तू गाणी ऐकलीयस का? येस मी ऐकली release झालेली. येस अगदी. अप्रतिम गाणी आहेत रोहन गं. रोहन म्हणजे has हो, done a हो. great असं job. म्हणतो ना आपण स्वतःचं कौतुक करतो, म्हणजे आम्ही आमच्याच फिल्म बद्दल बोलतोय असं म्हणून नाही, पण ती गाणी खरंच खूप Yes. कमाल आहेत.
सोनू सरांचा टॉपिक निघाला म्हणजे स्टॉप इटिंग टॉपिक आहे हो, माझं भरलं पोट अगेन. येस पण आपण नेक्स्ट स्पॉटला जाऊया. येस, खूप गप्पा बाकी आहेत अजून, सो तिकडे चलो. जाऊया छान बसून. डन डन, Yes. लेट्स गो. सरप्राईज आहे हे. हो का? हो का? एक्साइट. चलो जाते है ना. लेट्स गो चलो. लेट्स गो. सो मला आता ना हा. काहीतरी छान चटपटीत खावंसं वाटतंय आणि काहीतरी थंड प्यावंसं वाटतंय. सो आय गॉट यू कवर्ड. आपण ओय पाजी मध्ये चाललोय. मस्त लस्सी इज इट आणि मस्त छोले भटुरे आणि अजून Okay. एक सरप्राईज एलिमेंट त्यांचा सोया चाप आणि लच्छा पराठा खूप फेमस आहे, तर आपण Yum. तो ट्राय करूया. ओके लेट्स गो. स्पायसी. चलो. लेट्स गो. ह्यातलं तू काय ट्राय केलंस? मी नॉर्मली आलू पराठा खाल्ला इकडचा. हा. आय रिमेंबर. स्टेपल आपण काय सोया चाप घेतला ना? आपण हा सोया चाप आणि आणि लच्छा पराठा वाव. आणि क्लासिक छोले भटुरे आणि आणि आपण लस्सी. लस्सी भाई लस्सी ओ पिली. कुल्हड लस्सी. वाव. कुल्हड लस्सी परफेक्ट. बेस्ट. है ना. म्हणजे मला बेसिकली असं मँगो लस्सी हा. किंवा असं काही नाही आवडत. मला बेसिक प्लेन हा, प्लेन plain, प्लेन plain. लस्सी ऑलवेज. हो चला. चला Yes. वेट करूया आता. सो नचिकेत मला असं वाटतं ऑर्डर येईपर्यंत एक मूवी मधलं आपलं एक गाणं होऊन जाऊ दे, नेकीवर पूछ. हो बापरे. दोन ओके ओळी. मी हेच गातो सोनूजींचं जे गाणं आहे मौन तू. मौन तू मौन मी तरीही नजर बोलते साध पैंजणांची तुझ्या मनात वाजते. मौन तू मौन मी तरीही नजर बोलते बघते वळून वळून पुन्हा गालात हासते. मी तुझानी माझी तू जग हे सारे बदलते नकळत ही गोड ओढ जीवाला वेड लावते. वाव नचिकेत थँक्यू. टू गुड या टू गुड. म्हणजे सोनूजींची एक सवय आहे आणि ती खासियत आहे की प्रत्येक म्हणजे प्रत्येक आर्टिस्टचा प्लेबॅक सॉन्ग जेव्हा ते देतात आवाज तेव्हा ते मॅच होतं. म्हणजे त्यांच्यामध्ये खासियत आहे. तसंच नचिकेत तूही थोडा सिमिलर वाटला मला आवाज सोनूजींचा आणि तुझा है ना. सो खूप भारी. आणि थँक्यू थँक्यू. म्हणजे सागरचं जो म्हणजे कॅरेक्टर तुझं जे आहे तोही एक म्युझिक कंपोजर आहे. Correct. सो ते कसं तुला मिळालं म्हणजे तुझ्यापर्यंत कसं आलं? एकतर पहिला सिनेमा ऍक्टिंग कडे वळूया हे मुळात कधी? कारण तुझ्या बायो मध्ये असं आहे की इंजिनियर. हो. सो So ते एक काहीतरी वेगळंच आहे. येस कारण की हो हे आपलं आलेलं पण आहे. वाव. वाव तो भटुरा. मी एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग केलंय. आय एम एन एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनियर. मला पायलट व्हायचं होतं ओके. बट ते त्यावेळेला शक्य नव्हतं कारण ते कोर्सेस खूप महाग होते. त्यामुळे मला असं झालं की व्हॉट इज द बेस्ट अँड व्हॉट इज द क्लोजेस्ट आय कॅन बी इन अराउंड एअरक्राफ्ट. मी विमानांच्या मला आवडतात खूप विमान. तर मग ते AME एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग मला सुचलं आणि बॉम्बे फ्लाईंग क्लब विलेपार्ले मधनं मी ग्रॅज्युएशन केलं. त्याच्यानंतर सारेगमप झालं. सारेगमप जिंकलो. देन म्युझिक करिअर स्टार्टेड ग्रोईंग आणि मग अशी माझी जर्नी आहे. अबाउट ॲक्टिंग मला मी संगीत नाटकातनं कामं केली होती. मी संगीत मत्स्यगंधात पराशर ऋषींची भूमिका केली होती आणि ची चौका रंगभूमीमध्ये बालगंधर्वांचा रोल केला होता जो मी आयडलमध्ये हे केला. त्यामुळे थोडंसं गाताना कसं एक्सप्रेसिव्ह असणं आणि राहणं हे याचा एक थोडासा अनुभव होताच. हे सगळं बघून वन फाईन डे आय गेट अ कॉल फ्रॉम अ पर्सन. वाव. इस बात पे मीठा. मी थँक्यू. वाव. येस आपण चिअर्स करून पुढे बोलूया. येस येस. विथ दिस Cheers. चिअर्स चिअर्स. सो वन फाईन डे मला मयुराताईचा फोन येतो आणि ती मला म्हणते की मला भेटायला ये तू, मला तुझ्याशी काहीतरी डिस्कस करायचं रिगार्डिंग द प्रोजेक्ट. तर मला असं झालं की ओके आपण जाऊया भेटायला आणि तिने मला नरेट केली स्टोरी.
मयुराताई बिईंग द रायटर ऑफ द फिल्म, द डिरेक्टर ऑफ द फिल्म हरसेल्फ, मी त्या बाईला इतकं सॉर्टेड बघितलं त्या दिवशी. तिने इतकी छान, इतकी हर माइंड वॉज सो क्लिअर, द स्टोरी, ऑल द कॅरेक्टर्स, तिने इतकी क्लीन नरेट केली मला फिल्म. मी एक फर्स्ट टाइमर म्हणून ऐकत असताना मी लूपहोल शोधत होतो, की जसे आपण सिरियल्स मध्ये वगैरे बघतो ना, की असं काहीतरी उगाच पाय घसरून बिल्डिंग वरून खाली कोणतरी पडतंच आणि मग स्टोरी चेंज होते वगैरे. तर मी ते शोधत होतो मुद्दाम, की असं काही नाहीये ना, फनी काही नाही ना, किंवा अननॅचरल काही नाहीये ना, पण खूप छान सिम्पल स्वीट अशी लव्ह स्टोरी आहे आणि खूप सुंदर गुंफली गेली आहे ती एकमेकांमध्ये आणि ती खूप छान ताईने लिहिली आहे. तर तिने जे नरेट केलं त्याच्यानंतर मला असं झालं की मला आवडेल हे करायला. पण मी तुला एक गोष्ट नक्की सांगतो की आय वुड लव्ह टू लर्न. मला खूप असा सिनेमा करण्याचा असा ऍक्टिंगचा एक्सपिरियन्स नाही आहे, पहिल्यांदाच माझ्याबरोबर घडणार आहे. पण मला आवडेल, मला लागेल ती मेहनत घ्यायला आवडेल, मला लागेल त्या गोष्टी नवीन शिकायला आवडतील. आणि दॅट्स हाऊ आय गॉट इंट्रोड्यूस टू वर्कशॉप्स, जे आम्ही मगाशी म्हणालो होते, आणि तशी ती जर्नी होती. पण आपण खाता खाता आय गेस मानसी तू तुझी जर्नी सुद्धा सांग आम्हाला, कारण का खूप इंटरेस्टिंग तुझं हे पात्रही दिसतंय आणि तुझी ही जर्नी आम्हाला जाणून घ्यायची आहे. येस, सो भटुऱ्याचा एक घास खाऊया आणि सुरुवात करूया. आय थिंक मी लस्सीवरतीच कम ऑन मानसी. आय एम व्हेरी तुला हॅपी. मी भरवायला हवंय का? अरे यार मोमेंट हा? हो जाए, एक हा? मोमेंट हो जाए. नाही नाही नको मगाचपासून नाही 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 करते, भरवल्यानंतर बरोबर खाते. नको. नको थोडंसं. कॅमेरासाठी तरी खा ग. हा? खा खा खा. झालं, उद्याचं जेवण पण झालं, टेन्शन नाही काही आता. हे तुला वा, खूप वा. भुली केलंय का असं सेटवर? खूप खूप ना. खूप. हम्म. अगं ती लिटरली, कारण मला भूक मी लागली काही असायची मागितलं ग. ना, हा. कोणी मला सिरियसली घेतच नव्हतं. मी काही तू खायला मागितलं? मागितलं की हो, हा, ही मला नाही नाही उन्होंने तिला नहीं, पाणी आप द्या जाओ, प्यायला. आप जाओ. आहे का? कारण बिचारी. कॉफी लेके आओ, कॉफी. कारण वर्कशॉप्स करायचो आम्ही आणि मला खूप भूक लागलेली असायची. आणि ठाण्यात वर्कशॉप असायचे ग. ठाण्यामध्ये हो. इतकी बाप जागा आहेत खायला, हा. इतक्या. दुपारी ना की तुम्ही याला ते भूक एक- लागायची हा. आणि हा असं की आपण जेऊया का आता, हम्म. जेऊया थोडं. म्हणलं अरे पण मला भूक नाही लागलेली त्याला. की मला कायमच भूक कशी भूक लागली नसते लागलेली असते तुला असं. जेऊयात आता आपण असं व्हायचं. येस, मला तुझी जर्नी जाणून घ्यायची आहे मानसी. Yes. आपण Yes. माझी जर्नी सांगतेच मी, Yes. पण त्याच्या आधी हा इतका सुंदर गायलाय, त्यासाठी आपण Oh. त्याला एक क्या वो मीठा बात हो है, जाए. क्या That's so बात sweet. है. वाह. अजून गोड लागलं. अजून गोड लागली. झोप छान लागेल आता. Wow. येस मानसी, कंटिन्यू. आय गेस 2021 मध्ये मी मयुरा प्रधान, ज्या आपल्या हम्म. डिरेक्टर प्रोड्युसर आहेत या फिल्मच्या, त्यांना भेटले होते एका शॉर्ट फिल्ममुळे. सो त्यांच्या एका शॉर्ट फिल्ममध्ये मी काम केलं होतं. तिथे त्यांनी मला बघितलं, म्हणजे ऑडिशन झालं, शॉर्ट फिल्म केली. आणि जेव्हा त्यांना ही कॉन्सेप्ट त्यांच्या डोक्यात आली, आपण एक फिल्म बनवूया, त्यावेळेस त्यांनी मला फोन केला होता. Wow. पण फ्रॉम दॅट टाइम टिल नाव इतके अप्स अँड डाऊन्स झाले ना ह्या जर्नीमध्ये सुद्धा, ही फिल्म चालू होईपर्यंत सुद्धा, की असं होत होतं की मी आत्ता इन आहे, मी आत्ता आउट आहे, मी आत्ता इन आहे, मी आत्ता आउट आहे. सो मला ना जोपर्यंत ते शूट स्टार्ट होत नाही तोपर्यंत मला असं धाकधूक होती की बाबा आपण आहोत ना, होईल ना, अरे, मिळेल होऊ ना. शकतं अरे, यार. कारण की आय एम टेलिंग यू, फिल्म करणं, फिल्म मिळणं हे खूप अवघड आहे. आणि ज्याला मिळतं, आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट की ही संधी आली. आणि म्हणजे मला या फिल्ममध्ये काम करता आलं, त्यांनी ती अपॉर्च्युनिटी दिली मला. Absolutely. एवढे सगळे Absolutely. प्रॉब्लेम्स होऊन सुद्धा, म्हणजे प्रॉब्लेम्स ॲज इन असतातच, कारण की तुम्ही एका कमर्शियल लेवलवरती जेव्हा फिल्म तुम्हाला रिलीज करायची असते तेव्हा बऱ्याच गोष्टी असतात ज्या यू हॅव टू कन्सिडर. त्यामुळे जे काही आमचं इन आउट चाललं होतं, त्यात सुद्धा मी म्हणेन की त्यांनी माझी साथ कधी सोडली नाही. त्यांनी मला पकडून ठेवलं की आपण बघू, तू आहेस, मी तुला सोडत नाही अजिबात. She is a sweetheart. आणि आणि yes, तिचा स्क्रीन साठी इतका छान प्रेझेन्स आहे तिचा स्क्रीनवर. आणि ये तो मतलब वेस्ट नाही जाना चाहिए टॅलेंट. जसं मानस आता म्हणाले की एक फिल्म आणि एक लीड मिळण्यासाठी असं आहे की लोकांचं आयुष्य गेलं, हो ग. अगदी या पण म्हणजे ती अपॉर्च्युनिटी 60s मिळाली. नंतर कोणाला प्रोजेक्ट मिळतो I हेही swear. आपण हो, ऐकलं. I swear. अगदीच. आणि So- त्यांनी मला हेही सांगितलं होतं की मी तुला ओळखतीये आणि मला माझं कॅरेक्टर काय आहे हेही माहितीये. Correct. त्यामुळे ह्या कॅरेक्टरला मी दुसरा कोणी चेहरा बघूच शकत नाही. त्यामुळे तन्वी ही तूच असणार आहेस आणि Wow. कमवट मी आहे तुझ्या पाठीशी, क्या असं बात. म्हणून ही फिल्म मला त्या मिळाली. दिवशी आम्ही जेव्हा सगळं लॉक झालं,
मी लॉक झालो सगळं. ते तिथे बसले बसले तिने एकाला फोन केला कोणाला तरी, आपल्याला आपला सागर मिळाला. वाव. आणि त्याच्यानंतर ती मला सागर आणि तन्वी अशीच हाक मारते, कारण शी इज लिव्हिंग दॅट, हो, हो. शी इज स्टील इन टू दॅट. इट्स हर बेबी. आणि जो इच अँड तुम्ही- एव्हरी कॅरेक्टर आहे Everyone. आणि तुम्हालाही ते आवडत असेल की कोणतरी Absolutely. कॅरेक्टरच्या नावाने हाक मार. आणि त्या मी सांगते ना की त्या इतक्या क्लिअर आणि इतक्या पर्टिक्युलर होत्या की त्यांना हे हवं म्हणजे हवंच. मग आपण त्याच्यासाठी कसली तडजोड नाही करायची, पैशाची तर नाहीच नाही, कारण की त्यांचं हे ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे मोर दॅन मनी ना, इट हॅज कम आउट ऑफ हर हार्ट. सो त्यांना ते सुंदर बनवायचंच आहे. त्यांना जे डोक्यात आहे, जी विजन आहे ना, ती त्यांना त्या पडद्यावरती उतरवायचीच आहे, हे त्यांना माहिती होतं क्लिअरली. पण टीम वर्क चं चांगलं उदाहरण, एक लीडरचं चांगलं उदाहरण त्यांनी सेट केलं ह्या प्रोजेक्ट मध्ये. आणि हे प्रत्येक जण म्हणेल, त्यांच्या पाठीमागे म्हणेल आणि कॅमेरावरही हो 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 हो. आणि मला आता लवकरच भेटायचं त्यांना सुद्धा. Yes. खूप काही ऐकलंय. शी इज अ स्वीट हार्ट. म्हणजे ती तितकीच सिन्सिअर आहे, तितकीच हार्ड वर्किंग आहे, आणि ती तितकीच लहान पण आहे. ती आमच्याबरोबर मस्ती पण करते, ती आमचे खूप लाड करते. ती आम्हाला ओरडा खाल्लाय का तुम्ही? बाप रे बाप. म्हणजे खूप खूप क्विकली सांगतो पटकन एक छोटस एक्झाम्पल. मयुराताई, आय लव्ह यू, आय एम सो सॉरी. पण असा कुठला तरी एक आम्ही तो शेवटचा शूट करत होतो, पण तो सुरुवातीला सीन आहे जिकडे आमची एक कॉन्सर्ट चालू आहे. तर तिकडे ना खूप वेळ असं आम्ही ठाण्यात शूट करतो एका अँफी थिएटरमध्ये. खूप वेळ ना जरा ब्रेक झाला होता, खाणं वगैरे झालं होतं, आणि ऊन होतं बाहेर. त्यामुळे माझं बाहेर जाणं येणं चालू होतं. तर त्याच कॉस्ट्युमवरच होतो मी, आणि मी माझे शेड्स घातले जे नाही आहेत नेसेसरी. ओके, शॉर्टला रिक्वायर्ड नव्हते, आणि मी ते घातले. आणि अचानक चला 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 रोलिंग 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 कसं झालं, आणि मी तसाच गेलो स्टेजवरती. तसंच रोल झालं, तसंच शूट झालं सगळं. आणि नंतर तिला अचानक, चष्मा का घातलायस तू, कोणी दिला चष्मा त्याला, इथे इतकी ओरडली ती. आणि मला असं शांत शांत, माती खाल्लीस, शांत राहा, माती खाल्लीस, शांत राहा. आणि बिचारा कॉस्ट्युम टीमला खूप शिवा बसला. मी तिथे त्यांना नंतर हळूच, मी सांभाळतो, इट्स ओके, मी तिला हळूच, सॉरी माझ्याकडनं जरा झालं, चुकून झालं. इट वॉज द लास्ट डे ऑफ लास्ट डे ऑफ द शूट. अरे होऊ शकतं यार. क्राऊड होता, क्राऊड हँडलिंग खूप होतं त्या आणि दिवशी. टाइम लिमिटेड होता आम्हाला. Light चालू होता. डे टाइम मध्ये तो फिनिश करायचा होता सीन. खूप मोठा सीन आहे. आणि काय झालं की तुम्हाला रिटेक करायला प्रॉब्लेम काही नाही, पण तुम्हाला वेळच नसेल तर तुम्ही Yes. काय करणार. ऑल्सो आपण त्या जागेचं Exactly. हेही दिलं असतं. तो त्या टाइम कन्स्ट्रेंट मुळे असं झालं की एकदा जरी रिटेक करायचं झालं तरी सुद्धा पुढचं सगळं कॉम्प्रोमाइज करायला लागत आणि होतं. मग मला कंटिन्युअसली चष्मा घालूनच सगळा सीन करायचा आहे. वेळेस माझ्या डोळ्यातून एक्सप्रेशन्स आहेत. मी व्हायलिन प्ले करतोय, हिच्या चेस्टच्या मूव्स बघत. तुम्ही ते बघालच फिल्म मध्ये. हा. तर आणि मग तिकडे तिथे मग तो हळूच मी पुढच्या टेकला हळूच तो असा व्हायलिन घेत असताना हळूच तो काढला, तो लपवला, आणि मग मी पुढे तो मॅच केला टेक. की तिकडे दिसतंय की मग मी हा चष्मा हळूच काढलाय बाबा. पण स्टेजवर एंट्री घेताना मी चष्म्यामध्येच आहे. माझ्या त्या अत्यंत जुन्या, अत्यंत NG चष्मा आहे माझा तो. नाही, पण मला असं वाटतं हा ना, मी त्याचे बरेच व्हिडिओज आणि फोटोज बघितले. हा स्टेज शोज करतो ना, हा ग्लेस घालतो. त्याच्यामुळे ना त्याला ती सवय. आता पण त्यांनी पूर्ण वेळ एक्झॅक्टली. सो इज लाईक ऑलवेज झोप लपवण्याची निंजा टेक्निक आहे ती. झोप येत असेल तर ये सुनेला लग रहा है मेरे को. हा, ती निंजा आता फ्रेश मग करेक्ट आहे त्याला. नाही, मग त्याला करेक्ट आहे शेड्स घालणं, कारण की त्याला सतत झोप येत असते. मला आय लव्ह स्लीप. तू ना त्याला भेट आणि काय कसं आहे सगळे, हो ग मस्त, अरे पण यार झोप येते. म्हणलं आत्ताच आलास तू, तुला आत्ता लगेच झोप येते, म्हणजे थांब जरा. सकाळ दुपार रात्र फक्त नचिकेतला त्याला गुड मॉर्निंग कधीही बोला. आय विचार. लव्ह स्लीप, आय लव्ह कधीही विचार. स्लीप, आय Wow. जस्ट लव्ह. मी कधीही झोपू शकतो. मला क्या असं, बात. आणि इट्स अ मी ब्लेसिंग. त्याला विचारणंच बंद केलं, काय कसायचं वगैरे, काय चाललं नाही. मलाही आवडते झोप, पण इतकं नाही यार. झोप आली 5 वाजता जरी संध्याकाळी मी तिला फोन केला ना, ती गुड मॉर्निंग म्हणूनच मला रिसीव्ह करते. Wow. गुड मॉर्निंग, उठलास का? सर्वोत्कृष्ट झोपाळू अवॉर्ड आपण आता काढूया. please, नचिकेत please. एव्हरी इयर असेल, love. म्हणजे वर असेल असं नाव त्याचं. हो. जे सोशल, अरे ओ बाप रे. आपली टीम खाणार आहे, डोंट वरी. Wow. वेस्ट काहीच जाणार नाहीये. इला भाटे मूवी मध्ये आहेत, म्हणजे त्यांच्यासोबत सीन्स आहेत का, कारण का टीजर मधनं आम्हाला काहीच कळत नाही अजून तरी. सरप्राईज आहे सगळं. मानसी, माझे त्यांच्याबरोबर सीन्स फारसे नाही आहेत, कारण तुम्ही क्विकली की सांगतो, इला भाटे ही माझी आजी असते फिल्म मध्ये, आणि
सतीश दादा जे आहेत, सतीश दादा हिचे आजोबा माझे असतात. आजोबा आहेत. सो माझं आणि अजितचं बॉन्ड आणि हिचं आणि आजोबांचं बॉन्ड. सो हिचं आणि आजोबांचं बॉन्ड खूपच एक आजोबा आणि नात असा एक क्यूट फ्रेंडशिप. ए आजोबा काय रे, आहोज केलं आय थिंक. आहोज केलंय, पण very बॉन्ड आहे ना friendship. ते खूप एकत्र- असं ओपन open बॉन्ड आहे. आहे. एकत्र कुक करतायत की आणि मी मग आई त्यांच्याबरोबर येते आणि मग काहीही आईला ती discuss- तू निघ आमचं हा. चाललंय वगैरे असं छान व्हेरी त्यांच्याबरोबर काहीही डिस्कस करू शकू असं एक एकदम छान फ्रेंडली Friendly. रिलेशन आमचं आहे. पण इला मॅम बरोबर एकच सीन आहे माझा. मला वाटतं 1 किंवा 2 सीन्स आहेत माझे, पण आम्ही सेटवरती खूप टाइम स्पेंड केला एकत्र आणि मला असं वाटलंच नाही कधी की मी यांना ओळखत नाहीये. इतक्या गोड आहेत त्या. काय गोड आहेत? अगं, खूप त्यांच्यात गोड एक आहेत. बाळ आहे लहान. ते असं म्हणजे आपण त्यांच्याच आहोत, आपण त्यांच्याच घरातल्या आहोत असंच फील होतं आपल्याला. त्या म्हणजे तुम्हाला एवढं जवळ करून घेतात ना, तुम्हाला इतकं कम्फर्टेबल करतात ना, तुम्हाला असं वाटतच नाही की तुम्ही कोणीतरी ग्रेट हो. एवढ्या मोठ्या ऍक्टर बरोबर तुम्ही काम करताय. इनफॅक्ट सतीश सर सुद्धा असं राजा काय राजा Charming वगैरे person. असंच करतात मला ते. त्यामुळे असं वाटलंच नाही की अरे, पहिले वाटलं होतं की ओ माय गॉड त्यांच्याबरोबर काम करायचं, काय माहिती आपलं चुकलं तर ते म्हणतील काय काय, कोणाला आणून आजकालची उभं मुलं. केलं वगैरे असं व्हायला नको. हा. पण त्यांनी एवढं कम्फर्टेबल करून घेतलं ना, आणि ते लोक ना स्वतः आजही रिहर्सल करतात. हो हो, हो हो. हो absolutely. Yes. त्यामुळे किती असं नाहीये शिकण्यासारखं आहे. की मी रेडी आहे आलो हा. हा कर चल. नाही, चल आपण ना एकदा सीन करूया आणि मग आपण पुढे जाऊया. असं ते इतकं मस्त होतं ना, तुम्ही कम्फर्टेबल होता ना एकदम. क्या तुमचं बात. कॉन्फिडन्स लेवल Absolutely. राहते, It वाढते. हम्म. इट हेल्प्स अ लॉट. आणि ते especially त्यांनी केलंय. लाईक आम्ही ज्या पोझिशनला आता आहोत आणि लहानपणापासून यांना बघत बघतच मोठे झालो आणि अचानक ते समोर आहेत. ते आता आपल्या फिल्मचा एक भाग आहेत, एक कॅरेक्टर. आता हिला ताई माझ्या आजी आहेत, ती माझी आजी आहे आणि मला आता तेवढं छान बॉन्ड करायचं आहे. Yes. तर तिकडनं तो मिळणारा कम्फर्ट पण खूप गरजेचा असतो, जो त्यांनी खूप दिला. आणि अगदी आजीच्या गळ्यात हात घालून हो, एकदम. मैत्रिणीसारखं मैत्रिणीसारखं. त्यांच्या बरोबर. हे म्हणजे ना टेन्शन येतं हो. की अरे माझ्याकडनं काय काय चुकलं करू तर काय मी असं impromptu, कसं? त्यांना आवडेल की नाही. त्यांना हा. नाही आवडलं तर ते इतकं टेन्शन. नाही, नाही, नाही. पण तसं नाही वाटलं त्यांनी नाही, आम्हाला. त्यांनी खूप फ्रेंडली एन्व्हायरमेंट ठेवलं होतं. इव्हन सगळ्यांनीच. हो. निशिगंधा वाड हा. माझी आई निशिगंधा वाड यांनी रोल ही जी नावच म्हणजे मराठी इंडस्ट्री मधली टॉपची सगळी टेलर्स आहे नावं ते आहेत. सगळे. हा. त्यामुळे आमची कोरिओग्राफर जी आहे दीपाली ताई दीपाली ताई, दीपाली विचारे, ती माझी आई झालेली आहे. Wow. आणि आम्ही तर म्हणजे full मजाच Dance होते तुमचं ते एकमेकांबरोबर. सगळं अरे ऑफ हो. कॅमेरा ते बोलणं. ब्रोज Bro, झाले. क्या बात आहे. बरं. आनंद दादा हम्म. मजा म्हणजे सेट वरती आनंद दादा आला म्हणजे खेळीमेळीचं वातावरण. म्हणजे अगदीच ऑलरेडी हॅपनिंग असतं, सगळेच जण खूप कम्फर्टेबल होते एकमेकांबरोबर, पण आनंद दादा आले की one-liners, एनर्जी punch. यायची. काय टाइम कॉमिक टाइम Timing. म्हणजे म्हणजे- तो खरं तर सीन नाहीये हा. फनी, पण ते त्यांच्या ऍक्टिंगच्या जोरावरती किंवा त्यांच्या त्या टायमिंगच्या जोरावरती तो इतका सटली Yes. फनी केलाय की तिकडे त्यांचं कॅरेक्टर इतकं छान एस्टॅब्लिश होतं की नाही नाही आय एम सिरियस अबाउट द टॉपिक इज गोइंग ऑन बट इट्स ओके. लाईफला जरा पण हे ह्युमर easily घ्या. छान वाटणार मस्त आहे. ह्युमर आहे. मजा Real life येईल करतो याला. आपण हे सगळं. Yes, yes. Summer starts light. तो आपण आता शेवटाला आलोय. हो. हे संपवायचं आपल्याला सगळ्यांना आय नो. हा संपणार. ए, पण मी का- मी जे सुरुवातीला माझ्या म्हणाले वाटचं खाणार आहे हा. की फूड अशी गोष्ट आहे की ना आपल्याला गप्पा होतात छान. म्हणजे आपण मूवी बद्दल इतकं छान बोललो, छान खाल्लं और क्या ही चाहिए. पण शेवटाकडे आलोय. तुला पाहता ठीक आहे. सो ह्या नावानेच मला असं वाटतं की तुम्ही एकमेकांना प्रपोज करायचंय आणि काहीतरी पुढे मागे ऍड करायचं. जसं आपण उखाणा घेतो ना, तसं मी तुम्हाला उखाणा नाही घ्यायचा ऍक्च्युली. काहीही लाईन किंवा असं शेरो शायरी काही आठवत असेल किंवा कविता आठवत असेल तर तुला पाहता हे आलं जो काही पाहिजे. घाम आलाय हे ऐकून आता. ओ माय गॉड. हे आता जाणार नाहीये मला. काहीही बोलू शकतो म्हणजे काही. तुला पाहता जणू स्वर्गच असं काही ऐका, काही काही काही. सो इकडे मी तुला पाहता ह्या शब्दाला घेऊन पुढे जे काही म्हणणार आहे त्याचं श्रेय मी आमचे रायटर, आमचे लिरिसिस्ट मंदार चोळकर यांना देतो. मंदार दादाने खूप छान लिहिलंय. तर मी तसंच तन्वी, तुला पाहता राहिलो मी न माझा, जिथेही पहावे तुझे भास होते, तुला पाहता. क्या बात आहे, क्या बात आहे. लाईन्स कोणाच्या मंदार दुसऱ्याच्या चोळकर. असल्या तरी पण काय तरी झालं सुद्धा. कन्व्हिक्शन कन्वे बघा. केलं. कन्व्हिक्शन का पैसा है बॉस. सो येस
थँक्यू गाईज. आणि तुम्हाला तुला पाहतासाठी खूप शुभेच्छा. Thank you. पहिलाच प्रोजेक्ट आहे पण असे अनेक छान छान प्रोजेक्ट आहे हो. आपण Touch wood, असंच touch wood. चमचमीत खात राहू पुढे नेक्स्ट सेगमेंटला. पण येस, थँक्यू सो मच. आणि you. मजा करा प्रमोशन्स मध्ये. Thank ऑल you. द मजा बेस्ट. आली. Thank खूप you, मजा. thank you, thank you. आणि ऑडियन्स आपलं हे सेगमेंट खूप आवडीने बघतात, सो त्यांना काय अपील करायला आवडेल, कारण का आज सगळे तुमच्यासाठी कमेंट्स करणार आहेत. सो आम्ही तुम्हाला हेच सांगू की आय होप तुम्हाला हा एपिसोड आवडलाय आणि आमच्याबरोबर ही छान खाण्याची मेजवानी तुम्हाला एक खूप गप्पा आणि खूप खाणं असं तुम्हाला आवडलंय. पण एव्हरीथिंग इज फॉर द पर्पज की 10 जुलैला वर्ल्ड वाईड आपल्या जवळच्या चित्रपटगृहात तुला पाहता ही फिल्म रिलीज होतीये. जसं तुम्ही आत्ता आमच्याबद्दल सगळं जाणून घेतलं आणि जसं तुम्ही मला ॲज अ सिंगर म्हणून इतकं प्रेम आजपर्यंत दिलं, तसं तुम्ही ॲज अन ॲक्टर म्हणून पण आम्ही पहिल्यांदा काहीतरी करतोय एकत्र आणि खूप सुंदर काहीतरी घेऊन आलोय. तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात खूप नक्की या. संख्येने येस, या आणि ही फिल्म बघा Film आणि या बघा. फिल्मला खूप प्रोत्साहन द्या. 10th जुलै. 10th जुलै येस, 10 जुलै. 10th Cheers to जुलै. तुला पाहता. 10th जुलै 10th जुलै